नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एवोकाडो सँडविच. तर बघा, मी आता एवोकाडो फ्रूट्स घेतलेला आहे, ते कट करून घेणार आहे. बघा, मी आता ते छान कट करून घेतलेलं आहे. बघा, त्याच्यामध्ये बीज निघलेलं आहे. बघा, आता मी त्यातलं बीज काढून त्याचे 4 काप करून घेणार आहे. बघा, आता मी त्याचे 4 काप करत आहे. नंतर आपण त्यामधलं पूर्ण गर काढून घेणार आहोत. आता बघा, आता चम्मचच्या साहाय्याने बीज आणि त्याच्यामधील गर मी आता तो एकदम वेगवेगळा करणार आहे. बघा, आता मी चम्मचच्या साहाय्याने तो गर एकदम वेगवेगळा केलेला आहे. वर साल्ट वेगवेगळे केलेले आहेत. आपल्याला साल्ट घ्यायचे नाहीत, त्याच्यामुळे मी ते साल्ट वरचं कवर काढून टाकलेलं आहे आणि त्याच्यामधला गर काढून घेतलेला आहे. आणि आता मी हा मिक्सरमध्ये टाकून फिरून घेणार आहे. त्याची छान अशी चटणी बनवून घेणार आहे. बघा, आता याची छान अशी चटणी बनवून रेडी झालेली आहे. नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. नंतर एक मोठा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ, त्याच्यामध्ये टाकलेला आहे तिखट आणि थोडासा आपला मसाला घेतलेला आहे, गरम मसाला. बघा, आता किती छान तिखट घेतलेला आहे, लाल तिखट थोडंसं, त्यामुळे सँडविचला चव छान येते. बघा, आता छान कट करून कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू घेतलेला आहे, लसूण, थोडीशी हिरवी मिरची छान कट करून घेतलेली आहे. नंतर बघा, एक काचेचा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपण म्हणजे पेस्ट बनवली होती ते घेतलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. नंतर टोमॅटो घातलेला आहे. नंतर बघा, कोथिंबीर घातलेली आहे छान. नंतर त्यामध्ये आता लसूण आणि हिरवी मिरची पण कट करून घातलेली आहे. नंतर मी ते मिक्स करून घेणार आहे पूर्ण. बघा, किती छान मिक्स केलेलं आहे. बघा, एकदम छान सँडविच लागतं आणि हे सँडविच पौष्टिकही बनतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सँडविच खायला आवडतं. तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा. आणि नंतर मी त्यामध्ये टाकलेले आहेत मी जे मसाले काढले होते ते आणि मीठ, असं हे करून पूर्ण मिक्स करून घेणार आहे. बघा, मी सगळं मिक्स केलेलं आहे. आणि बघा, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मिक्स करून झाल्यानंतर छान त्याच्यामध्ये वरून एक लिंबू टाकलेला आहे, अर्ध लिंबू कापून त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची लिंबामुळे टेस्ट छान येते. बघा, आता किती छान आता मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, किती छान मिक्स केले, दिसतंय का तुम्हाला? फक्त 10 ते 15 मिनिटासाठी टाईम दिला की आपलं सँडविच रेडी. बघा, किती छान मिक्स केलेलं आहे. असं म्हणजे त्यामध्ये एकदम पेस्ट, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, लसूण पूर्ण मिक्स केलेलं आहे. नंतर बघा, ऑर्गॅनो टाकलेला आहे. नंतर चिली फ्लेक्स टाकलेला आहे. चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो वापरल्यामुळे सँडविचला उत्तम चव येते. आता सगळे बनवतात सँडविच, पण हे जरा वेगळं सँडविच आहे ना. एकदा ट्राय करा नक्कीच. बघा, झाले आपलं रेडी. नंतर आता आपण ब्रेडचा पुडा घेणार आहोत. त्यामधून ब्रेड कट करून घेणार आहोत आणि त्यामधून आता आपण 2 ब्रेड घेणार आहोत. बघा, त्याचे पूर्ण साईज म्हणजे कडी कट करून घेतलेले आहेत. नंतर मी त्याच्यावर टोमॅटो सॉस घालून पूर्ण लावून घेतलेला आहे. टोमॅटो सॉस दोन्ही पण ब्रेडला. त्यानंतर त्याच्यावर ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेला आहे. नंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते पूर्ण आपण ब्रेडला लावून घेणार आहोत. बघा, आता किती छान चाकूच्या साहाय्याने मी ते पूर्ण ब्रेडवर पसरून घेणार आहे. नंतर त्याच्यावर चीज टाकणार आहे. बघा, किती छान चीज जास्त घालायचं आहे. नंतर मी त्याच्यावर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घातलेला आहे आणि नंतर त्याच्यावर परत टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे. बघा, आता पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस काही वापरलं तरी चालतं सँडविचमध्ये. नंतर परत एकदा मी त्याच्यावर चिली फ्लेक्स घालून आणि छान असं कट करून घेतलेलं आहे. बघा, आपलं सँडविच तयार आहे. बघा, किती छान कलर आलेला आहे. खायला पण टेस्टी आहे. एकदा नक्की ट्राय करा.